नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय इंग्रजी इयत्ता 9वी युनिट नंबर 3.1 कोरोमंडल फिशर. आज आपण या कवितेचं राईट द अप्रिसिएशन ऑफ द पोयम म्हणजे रसग्रहण कसं लिहायचं हे बघणार आहोत. याच्यामधला पहिला मुद्दा आहे टायटल, दुसरा पोएट पोएटेस, द थीम, सेंट्रल आयडिया, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच, फेवरेट लाईन अँड व्हाय आय लाईक द पोयम. टायटल कोरोमंडल फिशर म्हणजे कवितेचं नाव लिहायचंय. पोएट किंवा पोएटेस, दिस पोएम इज रिटन बाय सरोजिनी नायडू. थीम or the central idea. The theme of the poem is that when the human beings come together for a common purpose, no force of adversary can block their way. There could be the risk any challenging enterprise, but human progress depends on the facing them. Rhyme scheme. The rhyme scheme of the poem is A, B. Figure of speech, simile, metaphor. Special feature. This poem is a didactic poem, and didactic poem is an instructive one of its an admitted at imparting the certain advice or some of the moral प्रिन्सिपल्स. फेवरेट लाईन याच्यामध्ये तुम्हाला आवडणारी कोणतीही एक ओळ लिहायची आहे. वाय आय लाईक द पोयम. आय लाईक दिस पोयम बिकॉज इट्स इम्पेअर्स अ व्हेरी पॉझिटिव्ह मेसेज. थँक्यू.